दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच जणांना अशी सवय असते की रस्त्यावरून चालताना मोबाईल बघत जायचं आणि पुढे चालत राहतात आणि मोबाईलमध्ये बघत राहतात. आणि एखादी व्यक्ती बाजूने जाणारी कदाचित त्याला पटकन सांगते की समोर बघा नाही तर खड्ड्यात पडाल. आणि मग जो तो मोबाईल बघत असतो त्याला राग येतो, मला असं कोणी का बोललं. परंतु जाणारी जी व्यक्ती असते, जी बोलून गेलेली असते, ती काही वाईट बोललेली नसते, परंतु तरी बऱ्याच वेळेस त्या व्यक्तीला वाईट वाटतं. आणि आपल्याला कोणी बोललेलं आपल्याला चालत नाही, आपण ती ऐकून घेत नाही. कारण जर कोणी माझा स्वभाव आहे किंवा माझं आचरण आहे ते बदलण्याचा जर मला सल्ला देतो तर मला ते आवडत नाही. पण देव आपल्याला अशाच प्रकारे बदलत असतो. कोणाच्या द्वारे तरी तो आम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या स्वभावातील, आमच्या वागणुकीतील, आचरणातील जे टोकदार गोष्टी असतात तो ते काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो कोणाकडून तरी ते काढून घेत असतो. बघा, सुतार ज्यावेळेस काम करतो, एखादा टेबल बनवतो किंवा एखादी कुठली तरी लाकडाची वस्तू बनवतो, त्यावेळेस त्याच्यातला जर टोकदार भाग असेल तर तो थोडासा रंधा मारून तो नीट करतो, तो गोल करतो, ज्याच्यामुळे कोणाला इजा होणार नाही, कोणाला लागणार नाही. आणि ह्याचप्रमाणे परमेश्वर करत असतो. बऱ्याच वेळेस ते आपल्याला त्रासदायक वाटतं ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी ते आपल्या भल्यासाठीच असतं. बघा, आपण बायबलमध्ये सुद्धा अनेक उदाहरणं बघतो की जी माणसं अशी स्वभावाची होती, जी आपला स्वभाव बदलायला तयार नव्हते, परंतु परमेश्वराने त्यांना बदललं आणि किती मोठं कार्य त्यांच्याकडून करून घेतलं. अनेक उदाहरणं आपण बायबलमध्ये बघतो. शेवटी परमेश्वर जे करतो ते आपल्या भल्यासाठी असतं आणि मग आपला उपयोग तो त्याच्या राज्याच्या गौरवासाठी करून घेत असतो. पुढील गोष्टी ज्या आहेत, ज्या टोकदार गोष्टी आहेत, त्या परमेश्वर आमच्याकडून काढून घेऊन आमच्याकडून कार्य करून घेत असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्र ह्याचा 3रा अध्याय 11 आणि 12 वचन. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 3 and verse 11 and 12. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.